नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत प्रश्नमाला स्कॉलरशिप 2026 मधला आजचा प्रश्न आहे. संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो फेब्रुवारी 2018 मध्ये. पाहूयात या ठिकाणी प्रश्न काय आहे. 4,17,805 इथं चौकट दिलेली आहे, म्हणजे इथली संख्या आपल्याला काढायची आहे. 4,17,797 आणि 4,17,793 या संख्येचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या सर्व संख्येमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसते बघा. इथं 417, इथं 417 आहे. आता त्या कॉमनचा विचार नाही करायचा आपल्याला, राहिलेल्या संख्या फक्त मांडून घेऊयात. इथे किती आहे? 793 आहे. किती आहे? 793. इथे किती आहे? 797 आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माहित नाही किती येते, आणि या ठिकाणी शेवटची संख्या किती आहे? 805. एवढंच या ठिकाणी आपण पाहूयात. पहा या ठिकाणी 93 किती? 97. 93 4 97, म्हणजे इथं तुम्हाला 4चा फरक आहे, म्हणजे इथं अधिक 4 केलेला आहे. आणि या ठिकाणी परत आपण अधिक 4 करूयात, म्हणजेच या ठिकाणी अधिक 4 जर केलं तर 797 मध्ये 4 मिळवल्यास किती होतात? 801 होतात. म्हणजे या ठिकाणी आपण 801 लिहिलं, आणि परत या 801 मध्ये आपण 4 मिळून पाहू. 4 801 अधिक 4 म्हणजे किती झाले? 805. म्हणजेच या ठिकाणी नक्कीच उजवीकडून डावीकडे ज्या संख्या आपल्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 4 मिळवत या ठिकाणी आलेले, म्हणजे 4 ने डावीकडच्या संख्या वाढत दिलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी इथला पर्याय कोणता येणार आहे? कॉमन प्रत्येकात काय आहे मित्रांनो? 417. मग 417 या ठिकाणी लिहून टाकू आपण. 417 आणि पुढे ही संख्या लिहून टाका 801, म्हणजे 4,17,801 हे आपलं पर्याय या ठिकाणी बरोबर येणार आहे. याचं वाचन अक्षरामध्ये कसं येईल? 4,17,801. पर्याय पहा, पर्याय क्रमांक तुम्हाला 4 या ठिकाणी दिसणार आहे, म्हणजे 4,17,801 हा पर्याय आपला कसा असेल? बरोबर असेल. या ठिकाणी अशा पद्धतीनं शॉर्टमध्ये हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. भेटूयात पुढील प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.